माझी गुप्त प्रेम कथा. काय झाले निशा? तुझा चेहरा फिक्कट का झाला? सुचीने विचारले. कारण तो येत आहे, तो खिडकीजवळ आहे, निशा हळूहळू म्हणाली. कोण येतंय आणि कोण खिडकीजवळ आहे? सुचीने पुन्हा विचारले. सूरज. काय? सूरज येत आहे? तिने आश्चर्याने विचारले. सुची धावतच ड्रेसिंग टेबल जवळ गेली. सुची, काय करतेस हे तू? तू म्हणाली ना की सूरज येतोय, म्हणून मी माझा टचअप करते. काय? रात्री एक मुलगा आपल्या खोलीत येतोय, आपण काहीतरी केलं पाहिजे. तो बाहेर उभा आहे आणि तू मेकअप करत आहेस. सुची, तुला काही गांभीर्य आहे का? निशा बोलली. बरोबर. रात्री एक मुलगा आपल्या खोलीत येत आहे, म्हणूनच मी माझा मेकअप करते. तो बघेल तर माझ्याबद्दल काय विचार करेल? तू पण तुझे केस देखील कंघी कर आणि लिपस्टिक देखील लाव. दोन वेण्या असलेल्या या गुलाबी नाईट सूटमध्ये तू खरोखर 7 वर्षाच्या मुलीसारखी दिसत आहेस. केस विचारताना सुची म्हणाली. मला सांग, मी माझ्या ओठांवर कोणती लिपस्टिक लावू, मरून की लाल? सुचीने मला विचारले. अरे देवा, सुची, तू धन्य आहेस. तुमची दोघांची छान जोडी बनेल. या ब्रह्मांडामध्ये सर्वात त्रासदायक लोक आहात तुम्ही दोघं, निशा स्वतःला म्हणाली. जा आणि खिडकी उघड, सूरज वाट पाहत असेल. सुचीने मला ऑर्डर दिली. मी खिडकी उघडली. काय रे? शिव्या देऊ नकोस, सूरज म्हणाला. मी शिवी देत नव्हते, मी फक्त म्हणत होते तू इथं काय करत आहेस. मी तुला सांगेन, पण आधी मला आत येऊ दे, कारण आता इथे उभे राहू शकत नाही मी, सूरज म्हणाला. हॅलो सूरज, मी सुची आहे. नमस्कार सुची, तुला भेटून आनंद झाला. तुमची मीटिंग संपली तर आता मला सांग, तू इथं का आला? निशाने त्याला विचारले. तू खूप मजेदार आहेस निशा. तू मला यायला सांगितलेस आणि आता तू मला विचारतेस आहे. मी तुला कधी यायला सांगितले रे? माझ्याकडे तुझा फोन नंबरही नाही. मी त्याला आश्चर्याने विचारले. तुझा बीपी वाढवू नको. मी गंमत करत होतो. मला झोप येत नव्हती आणि मला वाटले की तुम्ही दोघे पण जागे आहात, म्हणून मी ते यायचं ठरवले. सूरज म्हणाला. आता तुला झोप लागावी म्हणून आम्ही काय करावे? मी तुझ्यासाठी लोरी गाईन, निशा उपहासाने म्हणाली. जर तुला गायचे असेल तर तू गाऊ शकते. तू माझ्यासाठी लोरी गाताना मला छान वाटेल ऐकल्यावर ते, सूरज म्हणाला. तू खरोखरच मूर्ख आहेस. निशा, तू सूरजशी एवढी का उद्धट वागतेस? आपण देखील झोपत नाही आणि 2 पेक्षा 3 चांगले आहेत ना. आपण सर्व मजा करू. सुची सूरजकडे बघत म्हणाली. मला माहिती आहे की ती त्याला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत आहे. सूरज, 2 मुलींसोबत रात्र घालवताना तुला लाज वाटणार नाही? मी उद्धटपणे म्हणाले. कारण मला त्याला परत पाठवायचे होते. मला लाज का वाटेल? सुरेश बोलला. मी तुझ्यासोबत 2 तास एकाच बेडवर झोपलो होतो. लक्षात आहे ना तुझ्या? काय? तुम्ही दोघंही एकाच बेडवर एकत्र झोपला? कधी? सुचीने आम्हाला आश्चर्याने विचारले. दुरुस्त करून सांगते मी, निशा म्हणाली. मी झोपली होती कारण मी आजारी होती आणि सूरज जागे होता. तू जो विचार करत आहेस तसे काही नव्हते, निशा बोलली. तर मुलींनो, काहीतरी खेळ खेळूया आपण. कृपया मला तुझ्याबरोबर खेळण्यास रस नाही. तुम्ही दोघे खेळा, मी माझ्या पुस्तकात बरी आहे, निशा म्हणाली. मी तुझ्यासोबत खेळेन सूरज, सुची म्हणाली. मी तुला काही प्रश्न विचारेन आणि त्यांची उत्तरे तुला बरोबर द्यावी लागतील, असे सुची म्हणाली. ठीक आहे. तुला कोणत्या कपड्यांमध्ये मुलगी सर्वात जास्त आवडते? मला गुलाबी नाईट सूटमध्ये मुली आवडतात, सूरज म्हणाला. मला माहीत होते की तो मला त्रास देण्यासाठी म्हणत होता, पण मी त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचे ठरवले, निशा म्हणाली. सूरज, तुला नीट उत्तर द्यावे लागेल, सुची म्हणाली. मी अगदी खरं सांगतोय. गुलाबी नाईट सूटमध्ये मुली गोंडच दिसतात. निशाकडे पहा, ती तिच्या गुलाबी नाईट सूटमध्ये किती क्यूट दिसत आहे. निशा त्याच्याकडे दुर्लक्ष करते. त्याला फक्त तुला रागवायचं आहे, निशा स्वतःशीच म्हणाली. ठीक आहे, तर पुढील प्रश्न. माझे एका शब्दात वर्णन करा. मी तुझे वर्णन कसे करू सुची? आपण आजच भेटलो आणि मी तुला पूर्णपणे ओळखत नाही, सूरज म्हणाला.
पण तू मला पाहिला आहेस ना? माझ्या दिसण्याच्या आधारावर माझे वर्णन कर, सुची म्हणाली. मी माझ्या पुस्तकावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत होते, पण माझे कान त्यांच्या संभाषणावर केंद्रित होते. सूरज गप्प बसला. मी माझ्या पुस्तकाच्या बाजूने त्याच्याकडे पाहिले. तो माझ्याकडे बघत होता. मी पटकन पुस्तकावर नजर वळवली. ओ हो हो, कोणीतरी संतापात आहे. तो बराच वेळ थांबल्यावर म्हणाला, धन्यवाद सूरज, तू माझे आभार का मानतोय? मी तुला संताप येईल असे काहीही केलं नाही. मी पूर्ण रागात होते आणि त्यांच्या मूर्ख खेळामुळे मला खूप निराशा वाटत होते. आता निशाचे एका शब्दात वर्णन करा. निशा त्याचे ऐकत नाही. तो तुला त्रास देण्यासाठी काहीतरी मूर्खपणाचे बोलतो. त्याच्या फालतू उत्तरासाठी मी स्वतःला तयार करण्याचा प्रयत्न करत होते. तिचे वर्णन करा, सुची पुन्हा म्हणाली. माझ्या बहिणीचा मित्र सूरज, मी तुम्हाला एका शब्दामध्ये वर्णन करावे लागेल. शब्द बोला, सुची म्हणाली. मला आता हा खेळ खेळायचा नाही. ठीक आहे मुलींनो, मी निघतो. तू खूप लवकर जात आहेस सूरज. अजून फक्त 2:45 झाले, सुची म्हणाली. मेलोड्रॅमॅटिक मार्ग. मला येथे थांबायला नको असे कोणाला तरी वाटत आहे आणि माझ्यामुळे कोणाचाही मूड खराब होईल असं मला करायचे नाही. सूरज म्हणाला, बाय सुची, शुभरात्री. शुभरात्री सूरज. शुभरात्री निशा. मी तुला स्वप्नात भेटेन, असे तो म्हणाला. माझ्यामुळे तुमची रात्र खराब झाली. सॉरी. मूर्ख आहे मी. सुरू ठेवा तुमचं. निशा, तू किती कठोर मनाची आहेस. सुची, मला सूरजचा मूर्खपणा ऐकून कंटाळा आला आहे आणि मला आता काही ऐकायचे नाही, निशा बोलली. तू त्याला कसे जाऊ देणार? मला माझी संपूर्ण रात्र त्याच्यासोबत घालवायची होती, सुची म्हणाली. पण त्याला तुझ्यासोबत रात्र घालवायचीच नव्हती, निशा बोलली. हो, घालवायची होती आणि ते तुझ्यामुळे झाले. तू त्याच्याशी सतत गैरवर्तन करत होतीस. कोणी त्याच्याशी अत्यंत उद्धटपणे वागत असताना कोणाला का राहावंसं वाटेल? सुची, काय म्हणतेस तू? मी त्याच्याशी गैरवर्तन करत नव्हते. तोच त्याच्या मूर्ख उत्तरांनी मला चिडवण्याचा प्रयत्न करत होता आणि मी फक्त त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत होते, मी माझ्या बचावात म्हणाले. कारण मला हे देखील माहीत होते की मी त्याच्याशी खूप उद्धट वागते, पण तो सूचीमध्ये खूप रस घेत होता आणि मला त्याने एखाद्या मुलीसाठी तिच्या नजरेत पडावे असे मला वाटत होते, जिच्यासाठी तो फक्त एक पैज आहे. तो फक्त काही मजा करण्याचा प्रयत्न करत होता आणि आपण त्याच्याशी छान बोलू शकलो असतो. तुझ्यासाठी नाहीतर माझ्यासाठी. तुला माहीत आहे की मला त्याला माझा प्रियकर बनवायचे आहे आणि तू मला मदत केली पाहिजे. मला तो या आठवड्यापर्यंत हवा आहे आणि तुला माहिती आहे की मला कोणतीही पैज किंवा आव्हाने गमवायची नाही. सुची माझ्याकडे डोळे मिचकत म्हणाले. सुची, तो काही प्राणी नाही, तो माणूस आहे. तू त्याला जिंकू शकत नाही किंवा हरवू शकत नाही. आपण फक्त त्याच्यावर प्रेम करू शकतो. मला तिला सांगायचे होते, पण मी बोलले नाही कारण मला माहीत होते की ती मला समजणार नाही. सुची, मला खूप झोप येते. शुभरात्री. आता मी सर्व काही करीन माझ्या स्वप्नात सूरज सोबत. जे मला हवे होते ते मी करू शकलो नाही तुझ्यामुळे, सुची म्हणाली. तीच दृष्ट चेटणीसारखी हसणे अजूनही होते तिचं. त्याच्या चेहऱ्यावर. ही मुलगी मरते, मी नाही. ती त्याच्याबद्दल बोलते तेव्हा मला वाईट का वाटते माहीत आहे का? जेव्हा मी सूरज सोबत असते तेव्हा त्याच्यासाठी खूप सकारात्मक तो मला वाटतो. तिला मला एवढंच सांगायचे आहे की मला प्रेम करायचे नाही. मी एखाद्या मुलावर त्याच्या दिसण्यासाठी प्रेम करू शकत नाही. मी प्रयत्न केला, माझे मन सुद्धा मला सांगायचे, पण नाही, हे होऊ शकत नाही. स्टुपिड, मी आता जोराने ओरडली. सकाळ झाल्यावर काय झालं निशा? अशी का ओरडतेस तू? देवाचे आभार. ते फक्त एक स्वप्न होते. जे काही घडत आहे ते फक्त एक स्वप्न आहे हे लक्षात आल्यावर मी म्हणाले. तू काही भयानक स्वप्न पाहिलं आहे का?
सुचीने मला विचारले. ती अजूनही अर्ध्या झोपेत होती. कदाचित मी तिला माझ्या किंकाळ्याने जागे केलं असेल. ते एका भयानक स्वप्नापेक्षाही वाईट होते. मी पाहिले की सूरज, मी जे बोलणार आहे ते माझ्यासाठी चांगलं नाही हे लक्षात आल्यावर मी स्वतःला थांबवले. काय? सूरजचे काय? तिने पुन्हा विचारले. काही नाही. खरं तर मी माझ्या स्वप्नात सुची आणि सूरजला माझ्या समोर चुंबन घेताना पाहिले. तुला माहिती आहे का? माझ्या स्वप्नात सूरज देखील मला दिसला होता. आम्ही दोघे समुद्रकिनारी होतो. सुची, थांब. मी तुझे स्वप्न नंतर ऐकेन. मी तिला थांबवले कारण मला सुची आणि सूरजचा आणखी एक रोमॅन्टिक सीन सहन होत नव्हता. घड्याळाकडे पहा, दुपारचे 12:15 झाले. आपल्याला खूप उशीर झाला आहे. मी आंघोळ करणार आहे, निशा म्हणाली. खाली या पोरांनो, खाली या. आशा आणि सूरज आले आहेत. तुम्हाला विचारत आहेत, माझी आई म्हणाली. येते आई, मी उत्तर दिले. तू इथे काय करतोय? त्याने आशाला काल रात्रीबद्दल सांगितले का? मला वाटले. मी माझे भिजलेले केस वाळलेले आणि बाजूला पुनीत बांधले आणि खाली गेले. सूरज आणि आशा सोफ्यावर बसले होते. ते माझ्या आईशी बोलत होते. हाय आशा. हॅलो निशा, शुभ सकाळ. निशा सूरजला म्हणाला. सूरज, आता संध्याकाळ झाली आहे, आशा म्हणाली. माहीत नाही, पण निशाचीच सकाळ आता झाली, त्याने उत्तर दिले. होय, तू बरोबर आहेस बेटा. निशा दिवसभर झोपू शकते. तिच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्यावर ती 12 नंतर उठते. असं का? सूरज म्हणाला. लगेच मी त्याला थंड लोक दिला. आई, मी रात्री उशिरा झोपले. वेळ झाला झोपायला. तू कोणाचा तरी विचार करत होतीस का पूर्ण रात्र? सूरजने विचारले. मी तुझे डोकं फोडीन, मूर्ख. मला म्हणायचे होते, पण मी फक्त माझ्या चेहऱ्यावर खोटे हसू आणले. सूरज, तू काय बोलतोय तिला? निशा, सॉरी. सूरज फक्त गंमत करत होता. आशाने तिच्या त्रासदायक भावनांचा बचाव केला. सॉरी का म्हणतोय? मला माहित आहे सूरजला सवय आहे मजाक करायची. म्हणजे तो खूप विनोदी आहे, मी म्हणालो. बाय द वे, सुची कुठे आहे? त्याने विचारले. मला माहित नाही, मी वैतागून म्हणाले. पण निशा, ती तुझ्या सोबत होती, आई म्हणाली. कदाचित ती आंघोळ करत असेल, मी बोलले. बर निशा, आम्ही तुला माझ्या वाढदिवसाचे आमंत्रण द्यायला आलो आहोत, आशा म्हणाली. तुझा वाढदिवस कधी आहे? मी तिला विचारले. आज. काय? आज. माफ कर आशा, वाढदिवसाच्या शुभेच्छा. आज तुझा वाढदिवस आहे हे मला माहीत नव्हते. अरे निशा, तुला कसं कळणार आज माझा वाढदिवस आहे? कारण मी तुला कधीच सांगितलं नाही. तर संध्याकाळी 7 वाजता या. माझ्या घरी पार्टी आणि रात्रीच्या मुक्कामही. उशीर करू नका, आशा म्हणाली. सुचीलाही आणायला विसरू नको, आशाने सांगितले. आम्ही येतो. बाय काकू. बाय निशा. मित्र, कथा फार छान आहे. आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.